करतस्यार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदा अधिकवै मुह्यन्ति यस्सु तेजोवायुर्दां यथानि यत्र सर्वभूषि धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं सत्यं गोपालकृष्ण भगवान की जय. तुम्ही म्हणले काळीबाईला ऐकू येत नाही मग हळूच बोलतो त्या आणि मग मी ऐकलं तर आणि मग श्री भगवान उवाच संन्यासः कर्मणा कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुः तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो शिष्यते. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे कृष्ण-अर्जुन संवाद. भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं होतं की तुम्ही एकदा म्हणता कर्म संन्यास, एकदा म्हणता कर्म करा, मग कर्म करावं का कर्माचा त्याग करावा, असे जे प्रश्न आहेत अर्जुनाचे, त्या प्रश्नाचं उत्तर आता भगवान सविस्तर देत आहेत. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुः. भगवान म्हणतायत अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्ष देणारे आहेत. कर्मसन्यासही मोक्ष देणारा आहे आणि कर्मयोगही मोक्ष देणारा आहे. मग एकदा संन्यास आणि एकदा कर्म असं कसं काय? तर त्याची काही कारणं आहेत, त्याचे काही अर्थ आहेत वेगळे वेगळे. कर्म सगळी दुनिया करते, सगळ्यांना मोक्ष मिळतो का? नाही. कर्मसन्यास आहे त्यालाही मोक्षच आहे, कर्मालाही मोक्षच आहे. पण मग कर्माला जर मोक्ष असेल कर्मसन्यासाने मोक्ष मिळतो ही ठीक आहे, पण कर्मयोगाने मोक्ष मिळतो भगवान म्हणतात. कर्म तर सगळं जग करते, पण हा प्रकार वेगळा आहे. सगळं जग करत आहे पण ते कर्माच्या फलाच्या इच्छेनं करत आहे. आणि कर्मयोगी जो कर्म करतो ते भगवत अर्पण बुद्धीनं करतो, म्हणून मोक्ष आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही कसे आहेत? मोक्ष देणारे आहेत. पण मध्ये पण आलं ना, पण आलं की वाक्याचं मागचं गेलं.
म्हणून शब्द हा मागचा पुढचा संदर्भ जुळवतो आणि पण परंतु मागच्यावर पाणी फिरवतात. हे सगळं झालं परंतु संपलं मागच्यावर पाणी फिरलं सगळं असं झालं. म्हणून म्हटलं की मागचा संदर्भ येतो. म्हणून शब्द आणि संदर्भ आहे. पण परंतु मागच्यावर पाणी फिरलं तर मागचं संपलं. मागच्याला महत्व राहत. पण भगवान सांगतात की कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्हीनेही मोक्ष मिळतो. पण काय आता पण तयोस्तु कर्मसन्यास कर्मयोग शिष्यते. दोन्हीपैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे तर भगवान सांगतायत. तर क्रमाक्रमाने भगवान सर्व सांगतात. अर्जुनाने थोडक्यात विचारलं, भगवान खूप सांगतायत. तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. हे कुंती सुता अर्जुना, कर्म संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. मोक्ष कर तत्वता, तात्विक दृष्टीनं, तत्वता म्हणजे तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर दोन्हीही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी जाणाने ना सकळा हा कर्मयोग किर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. मग ते जाणते असोत, नेमते असोत, कोणी असो, कर्मयोग हा मोक्ष देतो. कसा वगैरे कर्मयोग काय झालं आपण हळूक्रमाने पाहूया. जसं त्याला उदाहरण दिलं, एसटी मध्ये आता वृद्धाचाच भरणा फुकट्यांचा जास्त असतो म्हणा. फार ताप झाले आता सरकारला. गाडी त्यांनीच भरती. काय आता त्याचं कोणाला बंधन आहे का? नाही. काय स्त्रिया बाळा, स्त्रिया असो, म्हातारी माणसं असो, तरुण असो, कोणी असलं तरी कोणालाही मज्जा नाही आहे. इथं नावेचं उदाहरण दिलं आणि आपण मी गाडीचं म्हटलं. आणि नावेचं आपण कधी बसतो. जसं नावेमध्ये म्हणा की गाडीमध्ये म्हणा, सगळ्यांना मज्जाव नाही कोणाला. कोणी म्हातारी माणसं असो, तरुण असो, बालक असो, स्त्रिया असो. तसं कर्मयोग हा सर्वांना मोक्ष देणारा आहे. लक्षात आलं का? तैसे सारा सार पाहिजे जाणत्या नेणत्या. जाणत्याला देतो, नेणत्याला देतो, स्त्रियाला देतो, बालकाला देतो, वृद्धाला देतो, तरुणाला देतो. पण दिलं. तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपा हाच देखील. आपण दोन्हीचा जर सारासार विचार केला, कर्म संन्यास आणि कर्मयोग यांचा जर सारासार विचार केला तर सोहपा हाच देखील. विचार करून पाहिलं तर कर्मयोग फार सोपा आहे. कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग
सोहपा म्हणजे सोपा आहे. येणे संन्यास फळ राही जे अनायासे. बरी कर्मयोगाच्या अनुष्ठानानेच कर्म संन्यासाचं फल प्राप्त होतं. सहज कर्मयोगाच्या अनुष्ठानानेच कर्मसन्यासाचं फल प्राप्त होतं. जसं बालपण गेल्याशिवाय तरुणपण नाही, तरुणपण गेल्याशिवाय वानप्रस्थ नाही, आणि वानप्रस्थ झाल्याशिवाय संन्यास. हे जसं आहे क्रमाने काय तसं सारा जर पाहिलं आपण विचार करून, तर हा कर्मयोग जो आहे तो फार सोपा वाटतो आणि तो कोणालाही आचरण करण्यासारखा आहे. शिवाय कर्मयोगाचं जर अनुष्ठान केलं तर कर्मसन्यासाचं फल प्राप्त होतं. कर्मयोगाच्या अनुष्ठानाने कशाचं फल प्राप्त होतं? कर्मयोगाचं. आता तुला मी दोन्ही सांगणार आहे. कर्मयोग कशाला म्हणतात आणि कर्मसन्यास कशाला म्हणतात. आता याची लागी सांगितलं संन्यासी याची चिन्ह. आता कर्मयोग सांगितलं तरी पण त्याचं विश्लेषण राहिले. मग आता कर्मसन्यास, कर्मयोगाने सर्वाला मोक्ष प्राप्त होतो. आता कर्मसन्यास मग सहजे हे अभिन्न जाणशील. आता तुला कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्हीचा अर्थ कळाला की मग दोन्ही एकच आहेत. दोन्हीमध्ये फरक नाही. म्हणून आता याची लागी सांगा तुझं संन्यासी याचे चिन्ह. आता तर कर्मयोग सांगितलंय, कर्मसन्यासाचं लक्षण सांगतो. मग सहज हे अभिन्न जाण्याशी तू मग दोन्ही एक कसे हे तुला सहज कळेल अर्जुना. ज्ञेयस्स सर्व संन्यासी ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निरद्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति. अर्जुना, जो कोणाचाही मत्सर द्वेष करत हेवा देवा करत ओ नाही. लक्षात, सगळ्याकडे हेवा देवा असतोच, पण माणसापेक्षा स्त्रियामध्ये आपल्या इथलं नाही. स्त्रियामध्ये जास्त आपल्या लोकांना कळतंय ना. स्त्रियामध्ये हेवा देवा फार असतो, फार हेवा देवा. एकमेकीचं श्रेष्ठत्व पटत नाही बायांना का. तेव्हा पुरुष थोडेसे कमी असते या बाबतीमध्ये, कमी असतात थोडेसे. मी कशाकडे सांगितलं हे द्वेष आहेत काय. हेवा देवा करणं, कमी अधिक लेखणं, काय कोणाचाही द्वेष निंदा करत राहणं, काही कारण नाही. कोणाच्या कुठाने करायचीच नाही. खरं म्हणजे वर्णाविधी थोरी एका विठोबाची, कीर्ती मानवाची वर्णनी काय. काय म्हणायचं असेल तुम्हाला ते त्याला म्हणा, शिव्या द्या त्याला चालेल का. भगवान म्हणतात मला सगळं चालतं, माझा द्वेष केला तरी मला चांगलं वाटतं, मला शिव्या दिला तरी चांगलं वाटतं, वर्णन केलं तरी चांगलं वाटतं. पण मनुष्याने मनुष्याचा द्वेष केला, नव्हे त्याची स्तुती जरी केली तरी त्याचं पाप आपल्या बोडख्यावर बसतं. हो, कमी जास्त आपण लेखलं
कुणाला वर खाली कळ केलं तर माणसाला ह्या वृत्ती आहेत माणसाच्या. कोणाला वर डोक्यावर असेल, कोणाला खाली आपटून द्यायचं, ही एक माणसाच्या वृत्ती आहे. काय पुन्हा जातीयवाद फार वाईट, तो आपल्यातला जाईल असं मला नाही वाटत. जातीयवाद हा कधीच जाणार नाही आपल्या म्हणजे भारतीयांचा. इतर ठिकाणी जातीयवाद नाही आहे, फक्त भारतामध्ये जातीयवाद आहे. आणि त्या जातीयवादामुळेच जे जातीमध्ये भांडणं लागतात. आता देण्यात लावून देणार तेच असतात, तसं काही प्रश्न नाही. जातीयवाद निर्माण करणारे तेच, आणि लावून देणारे तेच, आणि धावून जाणारे तेच. गंमत तेच म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मी कशाला सांगू, जीभ कशाला पाठवू मी तरी का. तेव्हा ह्या गोष्टी आपल्यातल्या जर कमी झाल्या तर पांढर पेशाची पोटं भरणार नाही आहेत, लक्षात ठेवा. ही असं केल्यामुळे त्यांचे पोटं भरतात चांगले, हे विसरू नका. काय तेव्हा म्हणून तो आपल्यातला पुष्कळ साधू संतांनी सांगितलं तर ते ग्रंथात काय न पाहयाती कुळाचा विचार. काय म्हणतात, तया नमस्कार वारंवार कृपाळ उदार माझा ज्ञान जाती वित्त गोत कुलशीळ मात भजका त्वरित भावनायुक्त. समाजामध्ये कुठल्या समाजात कोणाला जन्म प्राप्त होईल हे त्याचं प्रारब्ध आहे. पण काही समाजात जन्म घेतला की त्याला वर्चस्व प्राप्त होतं, आणि काही समाजात त्याला किंमत नसते. असे प्रकार आहेत. आपल्या भारतात तरी तो फार जडलेला आहे, आणि तो रोग नष्ट होणार नाही. मी काय सांगतो कशा करता की हे जे द्वेष आहेत हे त्याच्यामुळे द्वेष आहेत ना, त्याच्यामुळे निंदा, त्याच्यामुळे स्तुती, त्याच्यामुळे द्वंद्व जडले जीवाच्या ठिकाणी. काय तरी काय म्हणलं त्याने की तरी गेली याची शेण करी. नाही काय झालं, कुठं झालं आपलं ज्ञेय नेयस नित्य संन्यासी निर्द्वंद्व. ह्याच्यावर सांगतोय निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. काय म्हणून साधू संतांनी सांगून ठेवलंय, भाग्यवान त्या मार्गाने जातात. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. जी द्वंद्वादिक दुराविले ऐशी वर्मी मज दावी नारायणा. विचार करण्याची गोष्ट आहे. रामेश्वर भट्ट सुरुवातीला कोणाकडे गेलो, कोणाकडे गेले, मंबाजीकडे गेले, माऊलीकडे गेले सुरुवातीला. ज्यावेळी अंगाच्या 10 झाल्या त्यांच्या, त्यावेळी आपल्या समाजाचे आहेत ज्ञानेश्वर महाराज. आता त्यांना समाज आहे, त्यांना कुठं समाज आहे. तिथं गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, ए बाबा इथं थांबू नका, सध्या पोर्ट तिकडे चालू देऊळ, इथं थांबायचं नाही. तेव्हा त्याला गम्मत नंतर वाटतं रामेश्वरला, उगी चालू एवढं वाकडं आपण तिकडं सरळ गेलो असतो बरं झालं असतं, कारण वाघोलीहून ते सरळ पडतं, हे वाकडे. आणि मग तो खूप बऱ्याकडे गेले. ते काय मला सांगायचं काय की समाज असो की नसो, ज्ञानेश्वर महाराजांनी छळ कोणी केला, समाजाने केला.
लक्षात ठेवा. तुकोबाऱ्याचा छळही समाजानेच केला. कोणी केला? समाजाने. जास्त विरुद्ध समाजाने केला. चालू मालूने आणि मंबाजी बुवाने एक वेश्या पाठवली महाराज. सुंदर सौंदर्य संपन्न. तू क्या वेडा, त्याला कुत्र्यासारखं फरकटत आणेल. कोण म्हणली? ती वेश्या. शृंगार करून दागदागिने घालून नाही सौंदर्यवान होती. गेली होती खूप. गेल्यानंतर ती काही नमस्कार करायला गेली काय? या बाई या. कोणी कळाला म्हणजे तुमच्याकडे चालेल. नाही तुझ्याकडे चालेल. तुझ्याकडे चालेल. बरं काही हरकत नाही. मला खूप सुंदर नाचता येतं. म्हणजे नाचा. मग ती बाई नाचायला लागली. तो खूप बऱ्या आणि विना घेतला. चिपळ्या घेतली. बिलट नाचायला तिच्या बरोबर. नंतर गायला लागले. तू खूप बरा बी गायला लागले. कसं काय वाटलं तुम्हाला माझं नृत्य? काय सांगावं तर तुमच्या नृत्याचं. आम्ही पण नाचतो कीर्तनात, पण तुमच्यासारखं नाही जमत. तिला यायचे बा पुढं असं म्हणून यायची ती. मग माझं गायन कसं वाटलं? फारच सुंदर. फार सुंदर गायन वाटलं. आम्ही पण गातो, पण तुमच्यासारखं येत हो नाही येत. मग पण जाऊन द्या बाकी सगळं. माझं रूप कसं वाटलं? तुमचं रूप म्हणल्यावर तो माझे डोळे भरून आले. सांगितलं माझी रुक्माई आहे ना, त्या माझ्या रुक्माई सारखं तुमचं रूप आहे असं म्हटल्यावर तिला राग आला आणि हातपाय आपटीत निघून महाराज जाईवो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. काय शब्द वापर? माते. जसं त्या भगवान शुकाचार्याकडे इंद्राने रंभा पाठवली. शुकाचार्याकडे त्याला भीतीच इंद्राला सगळ्या दुनियाची. कोणी जप तप करायला की भीती. रंभा पाठवल्यानंतर ते रंभा म्हणजे काय बोलायचं काम नाही. असे नृत्य केलं, असं नृत्य केलं. या बाबाला गमणे आणि पस्तावे नाही. काय करावं होता? तिनं पुष्कळ प्रयत्न केले, पण हा बाबा काही डोळे उडायला तयार. मग तिने आपलं पोट फाडलं. सुगंध सुटला. सुगंध सुटल्यावर डोळे उघडले शुक्राचार्य. हो हो हो. बघितलं का मी काय मृत्यूलोकातली काय चहा पिणारी, अमृत पिणारी आहे. सगळे माझ्या पोटात सुगंधी द्रव्य आहेत. अगं म्हणजे आता काय उपयोग? चुकलो म्हणजे मी अजून इथंच आहे. ती काय म्हणली? हो चुकलं म्हणजे मी अजून इथंच आहे. म्हणजे तू इथं असून काय करायचं? मला जर अशी कल्पना असती तर इथं जन्म. तिला फार खुशी वाटली असेल. पाय आपटीत निघून मला मुद्दा काय सांगायचा लक्षात ठेवा. नृत्यबंधो हि महाभाव सुखम बंधा प्रमुच्यते. महात्मे हे द्वंद्वातीत झाले असतात. त्यांच्या ठिकाणी सुख दुःख पाप
पुण्य, मान, अपमान, लाभ, हानी काहीच नाही. शत्रू मित्र काही नाही. द्वंद्वातीत झालेली असतात. निरद्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्थात जे अशा प्रकारे द्वंद्वातीत झालेले आहेत, ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा द्वंद्व नाही, त्याला संत म्हणता. कोणाला संत म्हणता काय आणि कोणाच्या मागं पळतात काय? आम्हाला काही कळत नाही, आम्ही कोणाच्याही मागं पळत राहा तुम्ही एंटर काय. हो, संत आम्हाला कळत. दोन्ही दिसती सारखे वर्म जाणीतो. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो. वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिका. पुन्हा काय म्हटलं? हंसो हंसो बको बकहा. राजहंस आणि बगळा दिसायला तुम्ही सारखेच असतात. क्षीरनीर विभाग येतो. हंसो हंसो बको बकहा. अगदी कलर सारखा, सगळे सारखं असतात राजहंस आणि बगळ्याच. बर जर त्या बगळ्या पुढे दूध ठेवलं हल्लीच काय, हल्लीचं सगळंच आता काय जे आहे ते बरं आहे. रोज कुठं सांगायचं काय तर सर्रास. पण जर बगळ्यापुढं ठेवलं आणि राजहंसापुढे तर निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळाले. जर राजहंसाच्या पुढे ते ठेवलं तर हो बरोबर दूध घेतो आणि पाणी टाकून देतो. कळलं का तुम्हाला? तसं दोन्ही दिसती सारखी. वर्म बोल नका म्हणजे शांत राहायचं, नाही तर तुटक बस लांब लांब दर्शक. म्हणजे मला बरं वाटतं थोडंसं. माझं लक्ष जात तिकडं, डिस्टर्ब होतं मला. मी काय तो करा महाराज थोडाच मी साधा माणूस आहे ना. हो ना, साधा माणूस आहे. हे लक्षात असतं. तुम्ही असं समजू नका मला मी फार मोठा संत, कोणा साधू. संत नाही, साधू नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काय एक सामान्य आहे मी. लक्ष माहिती. म्हणून तुमच्या सारखाच मी आहे असं काही तुम्ही समजायचं कारण नाही. म्हणून माझं लक्ष सगळीकडे जातं. तसं असतं तुम्ही गेलं नसतं. लक्षामध्ये म्हणून म्हटलं या ठिकाणी काय निरद्वंदो महाबाहो सुखम बंधा प्रमुच्यते. कारण ज्याच्या ठिकाणी राग द्वेषा फार अवघड गोष्ट आहे. ज्याच्या ठिकाणी हे द्वंद्व नाही आहे असे सापडतील तुम्हाला कुठं? फार अवघड. हो, म्हणून बहुअवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. फार अवघड आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जी द्वंद्वातीत झालेली आहेत काय बस ते त्या द्वंद्वातून मुक्त झाल्यामुळे ते सहजच या बंधनातून मुक्त होतात. मुक्त होतात. म्हणून साधू संत फक्त देव आणि आपण. बाकी कोणाचा विचारही करत नाही, कोणाच्या भानगडी करत नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा राग नाही, कोणाला खाली नाही, कोणाला वर नाही, कोणाचा हेवा नाही, कोणाचा देवा नाही, भानगड नाही, काही. आणि आपल्याला त्याच्याशिवाय करमतच नाही. आपले धंदेच ते काय. त्याच्यामुळे आपलं भजन सक्सेस होत नाहीये, लक्षात ठेवा. माऊली त्याचं वर्णन करता आहे. तरी गेली याची सेन करी. नेहमी नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही भूतकाळाचा विचार निदान साधकाने तरी करायचा नसतो. आतापर्यंत आता इथं घेऊन बसलो आपण. इथून मागचा जो काळ आहे तो सगळा कशात जमा होतो? भूतकाळामध्ये. देवाचं नाव घ्यायचं आपण.
भूतकाळात काय घडलं, कसं झालं याचा विचार करायचा नाही. का सांगतो मी? तरी गेली याची से न करी. काय? मागचा जो गेलेला काळ आहे त्याचा विचार करा. मागे जे आपलं गेलं आतापर्यंत काय गेलं असेल ते त्याचा विचार करायचा हो नाहीये. लक्षात ठेवा. न पवता चाड न धरी. कदाचित दैववशामध्ये प्राप्त झालं काय तरी त्याची इच्छा करायची हो नाही आहे. चाड म्हणजे इच्छा. काय न पवता मिळालं तरी हवा हवा, नाही मिळालं तरी वा, मिळालं तर थोडस दिवस मजेत जातील, नाही मिळालं तर थोडं त्रासात जातील, पण जाताना दोघं सारखेच जातात. ज्याच्याकडे आहे तो तसाच जातो आणि ज्याच्याकडे नाही तोही तसाच जातो. तुम्हाला वाटलं का ज्याच्याकडे आहे ते घेऊन जातात का त्याच्याबरोबर जातात बांधून? हे चोट्टे चोट्टे तुम्हाला माहिती का? चोट्टे साहेबांना विचारतो. चोट्टे माहित असं बरोबर काय? म्हणून म्हटले न पवता चाड न धरी, जो सुनच्चळू अंतरे मेरू जैसा. गेली याची सेना करी. आले त्याचा विचार नाही, गेल्याचा विचार नाही, भूतकाळाचा विचार नाही, कोणाची कुठाने भानगडी. सुनिश्चल अंतरे मेरू जैसा. जसा मेरू पर्वत डगमगत नाहीये लक्षात ठेव काय, तसं ज्याचा अंतकरण स्वच्छ, ज्याच्या अंतकरणामध्ये केर कचरा मुळीच हो नाही आहे, स्वच्छ गबाळ अजिबात नाही म्हणून महाराजांनी सांगून ठेवलं. अनेक नका पडो गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. हो गबाळाच्या भरी पडूच नका. आता गबाळ म्हणजे काय? चिंध्या चांद्याचे गठोडे, फुटके तुटके भांडे, भंगार. गबाळ म्हणजे सगळा संसार हे काय आहे? हो गबाळ आहे, गबाळ. अनेक नका पडू गबाळाचे भरी. ते त्याला सोडून द्यायचं, काय करायचं? आपलं काहीच नाही, आपण काही आणलं बी नाही, आपण काही नेणारही नाही, आपल्याबरोबर कोणी देणारे पुष्कळ कमवून ठेवले, पण सगळी चोराची धन काय घेऊ होणार आपल्याला? त्याचं काही नाही. आयत्या बिळात नागोबा मस्त मजा करतात ते. पुन्हा तुमची आठवण सुद्धा करणार नाही. कशा तरी बळजबरीनं श्राद्ध मुश्किलीनं. आता श्राद्ध बी कुठे आलं, कारण वेळ कुठे हो, आणि ते कुठं असतात तिथं करायला श्राद्ध तरी नाही. ते शेजाऱ्याला पाहिजे तुम्ही बोलू नका म्हणून तुम्हाला मध्ये आडवं बोलत नाही, मला आवडत नाही. काय शेजाऱ्याला पाजायला तुम्ही ओळखून घ्या, आम्ही काय खर्च येईल ते पैसे देऊ. शेजारी पाजारी श्राद्ध करतात, दावा तेरा ते करतात काय? इतका मूर्ख समाज निघाला अलीकडे. लक्षात ठेवा. त्याला आईची किंमत नाही, बापाची किंमत नाही. आपण इथपर्यंत कशाने आलो ही त्याला जाणीव हो नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्याने म्हटलं सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वता पर्वताप्रमाणे ज्याचं अंतर अचल आहे, अचल स्थिर आहे, शांत आहे, बस त्यांना नक्की मोक्ष प्राप्त. काय? आणि आता पुढचं फार महत्वाचं आहे. आणि मी माझे ऐशी आठवण. हे तर फारच कठीणच पुढे आता वरचीवर. काय? आणि मी माझी
ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. सोपं आहे का अवघड सांगत आपल्या दृष्टीनं तर फारच आवड. काय जसं माझ्यासारख्याला सांगितलं तुम्ही गिरनार पर्वतावर दत्ताच्या पादुकापर्यंत जाऊन या बरं. शक्य आहे का तुम्हाला? किती बी दिवस चालले तरी तसे आपल्याला सगळ्याला तसे बरोबर. मी माझी आईशी आठवण मीपणा मी देह देह मी नाही देह माझाही नाही. देह पाचाचा आणिला उसण हे तर भाड्याचे घोडे नाथ तू बरं हे भाड्याचं घोडे हे आज ना उद्या खाली करावं लागणार आहे. माझे आणि तुझे हे टाकी परते ओझे असं म्हटलं. म्हणून मी माझी आईशी आठवण विसरले. आता संन्यासी कोण त्याची व्याख्या सांगतात. त्याला संन्यासी म्हणतात. भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी नव्हे. जटा वाढवल्या म्हणजे संन्यासी नव्हे. अंगाला राख लावली म्हणजे संन्यासी नव्हे. घराचा त्याग केला म्हणजे संन्यासी नव्हे. बायकापोर सोडून गेला म्हणजे संन्यासी नव्हे. त्यातलं ताब्यात नाही गेलं पाहिजे. त्यांच्याबद्दल जो माझेपणा आहे कारण तुझं कोणीच नाही ना. आपलं कोणीच नाही. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत आपण परमार्थ सोडतो. कोणाचे कुणीकडे पळत राहतो. कोणाची वास्तू शांती आहे, कोणाचा 10वा आहे, कोणाचा 13वा आहे, कोणाची मौत आहे, कोणाचे का. मग आपल्याला कसे येतील कोण? आपल्याला आले पाहिजे नाही का. म्हणून जायला पाहिजे आपण सुद्धा. काय मी का सांगतोय लक्षात ठेवा. काय मी माझी आईशी आठवण विसरले जयाची अंतकण. आपलं कोणी लक्षात ठेवा. आपुला तो एक देव करुणी फक्त आपला परमात्मा आहे. संसार सोडायचा नाही आहे. तुम्हाला सोडा म्हणत नाही संसार. तुम्हाला सोडेल संसार एक दिवशी. तुम्ही सोडायचाच नाही संसार. हे अगदी लक्षात ठेवा. आम्हाला काय संसार सोडला नाही अजिबात नाही. असं माझं कधीच म्हणणं नाही. तुम्ही संसार सोडा पंढरपूरला आळंदीला जाऊन बसा काय खायचं. सोडायचं नाही. त्यातली जी आसक्ती आहे तादात्म्य आहे ती नाही सुटत हो. बरं का ती आसक्ती आपल्याला वाटतं आम्ही काही आसक्त नाही म्हणतो. आम्ही गुंतत नाही. गुंतत नाही कसं गुंततोच माणूस आहे. असं कुठं असतं काय. मी माझी आईशी आठवण नाही का मी म्हणा जरूर मी तो सोये बोलत सर विचारलं बोल न बोल न विचार तुम्ही मग बोलतात. मी काय म्हणलं मी तो सोये मी तो सोये. मी कोण आहे? आत्मा आहे. मी कोण आहे? मी चिमाजी गोमाजी कापसे हो नाही आहे. लक्षात ठेवा. काय देहाचा अभिमान मी देहाचा अभिमान नाही झाला. लक्षात ठेवा. आणि देह संबंधी माझे देह संबंधी. आता देह जर माझा नाही तर देह संबंधी माझे असतील का. पण माझे हे दोन्ही जे विसरले सोपं नाही आहे. लक्षात ठेवा. विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझे जे विसरले त्याला म्हणतात संन्यासी. अर्जुना तू तर जगाला घेऊन बसलास मिठ्या मारत म्हटलं होतं का नाही अर्जुन. तुमचं आमचं नाही चाललंय हे अर्जुनात चाललंय. तसं तुम्ही काही लावून घेत जाऊ नका कोणची गोष्ट. हे कोणाला सांगताय? अर्जुनाला. म्हणजे आपल्याला भानगड येत नाही हो.
कारण भगवान कुणाला सांगतात? अर्जुन ना. आपला ते काही संबंध आहे का? नाही. कळलं? मी माझे आईशी आठवण नाही का, तिथं नाव घेतलं त्यांनी. तुम्हाला सांगतो नाही म्हणा, पार्था तो संन्यास जाण निरंतर. ज्या त्या ठिकाणी मीपणा नाही, माझेपणाही नाही. माझं जरूर म्हणा. कुणाला? देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा आहे, मी देवाचा आहे. दुसरं कोणी आपलं? आपण कोणाचे? नाही. एवढ्याला जन्म दिला आम्ही, काय उपकार केला काय तुम्ही? जग करता तुम्ही केलाय, मी काय उपकार केला? वगैरे त्या मागे होते घेण्या दिलं. विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझे हे जे विसरले, ज्याच्या अंतःकरणात अजिबात हा भाव नाहीये, बस अर्जुना ते अखंड संन्यासी आहेत. पार्था तो संन्यासी जाण. ते शब्द वापरले नाही. तो, ते म्हणजे बहुवचनीय आहे आणि तो म्हणजे एकवचनीय. लक्षात ठेवा. विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटन. हे फार महाग आहे. ते लोक कुठेही भेटत का? भेटत का? नाही. कळला संन्यासी कोण? संन्यासाची व्याख्या, जो मने ऐसा जाहला. कळलं? देहाला मी म्हणायचं नाही आणि श्रीपुत्राला माझं म्हणायचं. आपण श्री बाकीचं नाही म्हणत माझं, आपण संतांचं वेगळं, आपलं वेगळं आहे. हे विश्वाचे माझे ऐशी मती जयाचे, किंबहुना चराचर आपणच जाहला. हे त्यांचं वेगळं आहे. ते आपलं सगळ्याला म्हणतात, आपण सगळ्याला म्हणत नाही आपलं. हे कोण आहे? यांचं आमच्या काही संबंध नाही. तिथंच तर सगळं गेलं गाडून. यांचं हे आमचेच आहेत अशी कुठं आपली भावना आहे? एवढं प्रेम नाही, आपल्याला एवढं कळतही. कोणाकडे बोट दाखवा, हे कोण आहे तो? आमचे आहेत असं कधी वाटतं का आपल्याला? कधीच वाटत नाही. ते वेगळे, आम्ही वेगळे. काय काय सांगितलं त्यांनी? की मी देह नाही आणि स्त्री पुत्राधिक माझे. बाकीचे तर नाहीतच. कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप, मृग जळवत, त्याला संन्यासी म्हटलेलं आहे. जो मने ऐसा जाहला संगीतोची. वेळ होऊन गेला काय? अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग आपण उद्या पाहू. आतापर्यंत काय सांगितले या श्लोकामध्ये, 2 श्लोकामध्ये भगवंतानी, हे लक्षात असू द्या म्हणजे पुढचा संदर्भ लक्षात येईल. पुंडलिक वरदा. सांडू दया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तिमिर जाऊ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जेवांची तो ते लावू. प्राणीला वर्ष सकळ ईश्वर निष्ठांची मांडिया. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. सदा कल्पतरूचे आरो. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अनर्व विदुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई तिन्ही लोकी. हरिजो आदि पुरुषी अखंडित
आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके दृष्टादृष्ट विजये भोवावे हेच म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया. सीताराम हनुमान सीता सीता